हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले सर्वांना आवडणारी कांदा भजी। त्यासाठी मी 4 मोठे कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहे। तर बघू शकता आपण एवढे सारे कांदे मी बारीक उभे चिरून घेतलेले आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। अशा प्रकारे चवीनुसार मीठ घातलेले आहे आणि आता आपण हा कांदा कुस्करून घेऊया यामध्ये, की तो सगळा सुट्टा होईल। अशा प्रकारे सुटसुटीत होईल। त्यासाठी आता आपण असा सोळून घेऊया। मिठातून मीठ असे चोळून घेतले, मग कांद्याला पाणी सुटते आणि ह्याच पाण्यामध्ये आपल्याला डाळीचं पीठ मिक्स करायचं आहे। तर त्याला पाणी सुटले पाहिजे, अशा प्रकारचे आपण भजी बनवणार आहोत। आणि असं जर नाही केलं तर मग आपली भजी नरम पडतील। तर ह्या भजीला कांदा भजी बोलतात, खेकडा भजीही बोलतात। तर ही सर्वांना खूप आवडतात। गाड्यांवर ही भजी भरपूर प्रमाणात मिळतात। तर अशा प्रकारे मी कांदा मिक्स करून ठेवला आहे। आता याला आपण असेच 10 मिनिटे झाकून ठेवूया, तोपर्यंत पुढची तयारी करू। बघा तर फ्रेंड्स, आपले 10 मिनिटे झालेली आहेत। तर आपण चला तर सुरुवात करूया। यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया, जास्त घालायची नाही, नाहीतर ते नरम पडतील। यामध्ये हळद पावडर घालून घेऊया, ओवा घालत आहे, 1 चमचा ओवा घालत आहे। ओवा हाताने असा कुस्करून घेऊया। मी मिक्सरच्या जारला लावून घेतलेली 4 हिरव्या मिरच्या, लसूण, आलं 8-10 पाकळ्या लसूण घेतलेला आहे। असे वाटण तयार करून घेतलेले आहे, हेही घालून घेऊया। यामध्ये आलं लसूण याची ठेचा करून घेतलेला आहे। यात जिरेही आहेत। अशा प्रकारे मी यामध्ये घालून घेतलेले आहे। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। आता यामध्ये थोडे जसे जमेल तसे आपल्याला डाळीचं पीठ घालायचे आहे। आता यामध्ये आपण 1 चिमटी सोडा घालत आहोत, खाण्याचा सोडा, तोही मिक्स करून घेऊया। आता यामध्ये थोडे थोडे पीठ घालून मिक्स करून घेऊया। यात आपल्याला वेगळे पाणी घालायची गरज नाही। या कांद्यामध्येच आपल्याला पीठ घालून याचे बॅटर तयार करायचे आहे। आपल्याला एवढे 4 मोठ्या कांद्यांना 1 कप पीठ लागले आहे। तर हे 1 कप पीठ घालून मी चांगले मळून घेतलेले आहे। अशा प्रकारे आपले बॅटर तयार झालेले आहे। तर एकीकडे मी तेल तापवण्यासाठी ठेवले आहे। तर आपण तळण्यासाठी भजी घेऊया। अशा प्रकारे थोडे थोडे आपल्याला घालायचे आहे। जास्त बॅटर घालायचे नाही, थोडे थोडेच घालायचे, कारण ते फुलणार आहेत, मग ते आणखीन मोठे होतील। अशा प्रकारे आपण तळून घेऊयात।
बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी उलटवत आहे. एक बाजू ब्राऊन झालेली आहे. आता हे आपल्याला लो टू मिडियमवर तळत आहोत. सुरुवातीला आपल्याला तेल जास्त तापवायचे नाही, नाहीतर आतून कुरकुरीत होणार नाहीत. म्हणून आपल्याला मीडियम गॅसवर तेल जास्त तापून द्यायचे नाही. प्रथमच आपण भजी टाकून घ्यायची, मग ती आपल्याला व्यवस्थित तळता येतात. बघू शकता आपण किती छानशी ब्राऊन झालेली आहेत. तर आता आपण आणखीन याला थोडेसे तळणार आहोत. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले भजी तयार झालेली आहेत. आता आपण याला काढून घेऊयात. अशा प्रकारची आपली खेकडा भजी बनलेली आहेत. अशा प्रकारे मी काढून घेत आहे. आता दुसरी बॅचही घालून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे तळून झालेली आहेत. आता दुसरी बॅच घालत आहे. अशा प्रकारे दुसरी बॅचही घालून घेते. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली भजी तळून झालेली आहे. खूप खुसखुशीत झालेली आहेत, कुरकुरीत झालेली आहे. बघू शकता आपण, अशा प्रकारे आवाज ऐकू शकतो आपण. अशा प्रकारे आपली भजी तयार झालेली आहे. 4 कांद्यामध्ये आपली एवढी सारी भजी तयार झालेली आहेत. आता आपण मिरच्या तळून घेऊयात. मी गॅस बंद केलेला आहे. तेलाचा टेम्परेचर कमी झालेला आहे. यातच आपण मिरच्या तळून घेऊयात, कारण मिरच्या पटकन उडतात. त्यासाठी मी याचा तेलाचा टेम्परेचर कमी झाल्यावरच मिरच्या टाकलेल्या आहेत. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली भजी मिरची तळून झालेली आहे. बघू शकता आपण, खूप कुरकुरीत आणि खमंग अशी कांदा भजी आपली तयार आहे. बघू शकता आपण, अशा प्रकारची मी ही 2 प्लेट भरून भजी बनवलेली आहे. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.